मंत्रिपदासाठी जेव्हा नाराजीचं नाट्य घडतं, जेव्हा दिल्लीचे दरवाजे ठोठावले जातात, त्या नियोजन समितीचं बजेट असतं 1000 कोटी वर्षाचं, 12 महिन्याचं. पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर जेव्हा तुम्ही निर्यात बंदी लागता, तेव्हा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे ते 1200 कोटी रुपयाचं नुकसान आहे. पण दुर्दैव हे आहे की पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीची दारं ठोठावता येतात, पण आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी दिल्ली दरबारात ठणकावून सांगण्याची महाराष्ट्रातल्या एकाही सत्ताधाऱ्याची मानसिकता नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे काल पण भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी विधान केली. म्हणजे मी मीडियाच्या माध्यमातून माननीय प्रदेशाध्यक्षांना सांगू इच्छितो की आमच्या या माता भगिनींकडे येऊन एकदा विचारा, आमच्या या शेतकरी बांधवांना एकदा विचारा, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणतात? या शेतकरी आक्रोश मोर्चानी काही फरक पडणार नाही. आम्ही त्यांना म्हणतो केंद्रात तुमचं सरकार आहे, तुमचे 303 खासदार आहेत, नेते तुमचे, आमच्या कांद्यावरचे निर्यात बंदी उठवायला आधी सांगा ना. आमच्या आक्रोश मोर्चावर, जो आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचे विषय घेऊन पुढे जातो, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे मांडतो, त्या आक्रोश मोर्चावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नेत्यांना का सांगत नाही निर्यात बंदी उठवायला, हा आमचा रोकडा सवाल आहे. आणि आता तुम्ही माता भगिनींनी कांद्याच्या माळा दिल्या. या कांद्याच्या माळांची फार मोठी आठवण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात असेल. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत आले होते. अजून तुम्हाला आठवतं का काही? तेव्हा काय म्हणणं होतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं? निर्यात बंद करा, निर्यात बंद करा, कांद्याचे भाव वाढले, निर्यात आधी बंद करा. आणि तेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांनी काय सांगितलं? माझ्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची ही संधी आली आहे, तुम्ही कांद्याच्या माळा किती घालू द्या, आम्ही निर्यात बंद करणार नाही. आज तुमच्यापैकी कितीतरी उदाहरणं असतील. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यावेळी हा निर्णय घेतल्यामुळे सफराच्या घरात राहणारी माणसं आज स्लॅबच्या घरात राहायला गेल्याची उदाहरणं आपल्या परिसरात आहेत की नाही? आणि ही परिस्थिती तेव्हा होती. आज मात्र जेव्हा 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली, तेव्हा केंद्र सरकारने खाईखाली निर्यात बंदी लागली. माझं आणि सुप्रियाताईंचं निलंबन झालं. का झालं? आम्ही काय मागणी करत होतो? कांद्याच्या निर्यात बंदीवर चर्चा करा, शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर चर्चा करा, ही तर मागणी करत होतो ना. पण आता लाईट गेली का घालवली मला माहित नाही. मानसिकता कशी झाली? बोलून द्यायचं नाही. म्हणजे इथं बोलायला उभं राहिलं तर लाईट घालवायची, तिथं बोलायला उभं राहिलं का निलंबन करायचं. पण आम्ही पण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तालमीत आता कुठं तयार व्हायला लागलोय. दुसरा मार्ग आम्हाला निवडता येतोय. त्यामुळे लाईट घालवली तर जनरेटर लावता येतोय, संसदेत निलंबन झालं तर रस्त्यावर जाता येतोय. तुमचा आवाज, तुमचा आक्रोश आज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी याच्या सगळ्या प्रमुख मागण्या दुधाच्या संदर्भात सुद्धा. मला सांगा, सरकारला आपण मायबाप म्हणतो का नाही? ताई, एका लेकाला भाकरी द्यायची आणि दुसऱ्या लेकाला भाकरी वाढायची नाही, असं कधी होतं आईकडून? असं आईकडून कधीच होत नाही ना. मग मायबापाकडून आता भेदभाव होतो, पण मायबाप सरकारकडून भेदभाव होतोय. जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना 5 रुपये अनुदान, आणि जे खाजगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही. म्हणजे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न पडला ना, की कोल्ड्रिंकची बाटली आपण दुकानातून विकत घेतो ना, त्या कोल्ड्रिंकच्या बाटलीचा खर्च असतो 80 पैसे नाही तर 1 रुपये, आणि कोल्ड्रिंकची बाटली मिळते किती रुपयाला? 50 रुपये लिटरला. आणि आम्हाला जेव्हा जनावर सांभाळावी लागतात, धार काढणाऱ्या माणसापासून, चाऱ्यापासून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आमच्या दुधाला भाव किती मिळतो? कुठेतरी 24 रुपये, कुठेतरी 26 रुपये. आणि हे सरकार भेदभाव करतोय. 5 रुपयाचं सरसकट अनुदान द्या, हीच आमची मागणी. बिबट प्रवण क्षेत्रामध्ये म्हणजे आता अनेक दिग्गज नेते असतील या भागात. जर विदर्भामध्ये व्याघ्र प्रकल्प आहेत, त्या विदर्भातले जे वाघाचे प्रकल्प आहेत ना, तिथल्या आजूबाजूच्या गावामध्ये दिवसा 3 फेज लाईट मिळते. मग आमच्याकडे दिवसा 3 फेज लाईट का नाही? जेव्हा बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आम्ही आहोत, आम्हाला सुद्धा बिबट्यांच्या हल्ल्याची भीती आहे. मग विदर्भात माणसं राहतात,
तर त्यांचे नेते महत्वाचे आहेत आणि तुमच्या नेत्यांना आमच्या नेत्यांना किंमत नाही की काय, म्हणून आमच्या माणसांच्या जीवाचा विचार होत नाही, हा आमचा खरा सवाल आहे सरकारला. त्यासाठी बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईटचा अखंडित पुरवठा व्हावा या मागण्या घेऊन आपण आक्रोश मोर्चा काढतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची 30 तारखेला विराट सभा पुण्यात होणार आहे आणि या सभेला आपण मोठ्या संख्येने यावं, कारण देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेकडे लागलेलं असतं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा होणार आहे. या संघर्षामध्ये कांद्याची निर्यात असो, दुधाला मिळणारा दर असो, पाणी प्रश्नाविषयी सुरेश भाऊंनी आणि चेअरमन साहेबांनी अगदी सविस्तर याच्यामध्ये टिप्पणी केली. या संदर्भात आपणही पाठपुरावा करतो आहोत. पण तुमच्या प्रत्येक संघर्षात तुमच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता, मी स्वतः आणि आमच्या नेता खासदार सुप्रियाताई सुळे या ठामपणे उभ्या आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय श्रीराम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.